इकडे नांदेडमध्ये मतदान करण्यासाठी अनेक वयोवृद्ध मतदार हे मतदान केंद्रावरती येऊन मतदान करण्यास पसंती देत आहेत। नांदेडच्या बदललेल्या राजकीय गणितांविषयी मतदारांना नेमकं काय वाटतंय, आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी जाणून घेतलंय। तरुण मतदार जितका उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ते तितकेच वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ मतदार आहेत ते देखील बाहेर पडलेले आहेत आणि अगदी सकाळी मतदान करतायत। मावशी, तुम्ही मतदानासाठी आलेला आहात, खरं तर वय जास्त आहे तरी देखील एवढ्या उन्हात तुम्ही आलेला आहे वाढत्या उन्हामध्ये, काय आव्हान असणार आहे? काय असायचे मतदान द्यावं म्हणून द्यायचं। अच्छा, किती वेळा मतदान करता तुम्ही? आता पण किती वेळा मतदान करता? किती झालं की हां सगळं दरवेळेस केले। अच्छा, किती वेळा मतदान करता? मी 70 वेळेस केला असेल। म्हणजे आता इतके निवडणुकी झाल्या परत प्रत्येक वेळेस 5 वर्षाला आता 14-15 वर्षापासून म्हणा की याच्या 15-5 वर्ष म्हणजे किती झाली? 15 वेळेसची 15-75 त्यावेळेसपासून मतदान करतो। आधीचं राजकारण तुम्ही पाहिलंय, म्हणजे अगदी शंकरराव चव्हाण पासून ते अशोक चव्हाणांपर्यंत सगळं राजकारण त्यांच्याही आधीचं पाहिलंय। एकच आहे, हे इटकर आहे आणि हा दगड आहे। थोडी इटकर मऊ दगडापेक्षा वीड कोण दगड कोण नाही ओळखा ना। आता ते आता इटकर आहे ते सध्या। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।